तर सर्वांना सप्रेंजे मी आलतो सकाळी आज पालमला. तर हे आमचा राहुल नवकरी तर याच्याकडे आहे जेसीपी. तर डिझेलचा पाईप फुटला मी लोहन पालमला. तर तिथून आम्ही निघालो त्याच्या जेसीपीकडं. जेसीपी होती पालम. ते झालं तर मशीनचं टायर समोरचं पंक्चर. मशीन पैसे आल्यावर त्याने रेटर बघितलं साफ झालेलं आहे का ते भया पंक्चरवाला होता. तर आमचं महाराज पंक्चरच्या आधारजोडामध्ये होतं टायर फिट करण्याच्या. राहुल म्हणला मी मदत करतो. भया उन्हाची शिकवू लागलं तर मी लावली होती मोटरसायकल माझी तिथं सर्व्हिसिंगला धुवायला वॉटर सर्व्हिसिंगला. तरी दोघं जण झटपट करू लागले टायर बसवायला पण त्याला काही मिळ लागणार गेला. ते भयासुद्धा नवीनच होता. मी उगं बघत राहिलो त्याची मजा घेत राहिलो. भया थंड उन्हामध्ये थंडला शिप येऊ लागला. ते राहुल आमचा उगं परेशान झाला तर ह्यानं माझी गाडी सर्व्हिसिंगला चालू केली आहे. ऊन भरपूर होतं पालमला त्याच्यामुळे त्याला मला गाडीला माझ्या धुवून टाक. ती माझा नंबर आहे मशीनवरचा. भयाला लावलं तिकडं महाराज राहुल 10 मिनटं झालं परेशान होऊ लागले पण त्याला का टायर बसत आहे नाही गेलं. उगं परेशान व्हायला लागले ती. नंतर टायर फुल झाले इकून तिकून. भया आला मशीन घेऊन. महाराज बसले होते मशीनवर. तर त्याला टाटा बाय बाय केलं आणि तिथून मी पुढे आलो. पुढे येऊन रस्त्याला होतो तर भावाच्या आयटी रोड एक नंबर वाक्य होतं झाडे लावा झाडे जगवा. तर मित्रांनो या उन्हाळ्यामध्ये खूप खरंच गरज आहे झाडाची. जे बाहेर शेतामध्ये त्यांनाच माहीत आहे झाडाचं काय महत्त्व. पालममध्ये आलो चौकामध्ये इथून सरळ लोहा रोड धरला आणि थेट लोह्याकडे उन्हाच्या पारामध्ये येतात होतो. गाव म्हणलं खड्या खड्या आपलं उन्हाचं उगं. तिथून मी आलो पालमच्या बाहेर लोहा रोडनं मी लोह्याला निघालो. उन्हामध्येच लोहा पालम रोडचं काम असल्यामुळं भरपूर धूळ जात होती नाकामध्ये डोळ्यामध्ये. तर ऑलरेडी डोळ्याला मी मुद्दाम चष्मा घेऊन गेलो सकाळीच. तर बघावं का टिपर आले किती धूळ आहे. भरपूर लई धूळ आहे त्या रस्त्याने. तर तिकडे जातानाही गॉगल घेऊन जा. आता आलो मी ऑलरेडी बालाजी मंदिर कशी येऊन पोचलो. आता आपण निघालो तर आपल्या गल्लीच्या रस्त्यानं निघालो तर आपण आता घराकडे. ऑलरेडी आलो 2 मिनटात मी घरी पोहोचतो. आता आलो आता गाडीला म्हणजे तुला लावतो इथे साईडला. गाडी घेतली साईडला आपल्या रोजच्या जाग्यावर आणि गाडीचं स्विच बंद करून निघालो घरात. तर गाडीला म्हणलं तू थांब पिओ आली पप्पा आली म्हणून गळ्याला पडली माझ्या. फटले का पुढे विचार आताच लावलेलं